चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील गणेशोत्सवाची यावर्षी उत्साहाने सुरुवात झाली। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीचा महाराजा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आहे। यावर्षी या मंडळाच्या वतीने अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल ठाकरे यांनी। पाहूया। ब्रह्मपुरीचा महाराजा गणेश मंडळातर्फे उत्कृष्ट असा देखावा करण्यात आला आहे। हुबेहूब जी आहे रामाची प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे, कारण की राम मंदिराला जे जाऊ शकत नाही अशा जे ब्रह्मपुरी तालुक्यातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे साकारून दिलेली आहे। तर दुसरीकडे राम मंदिराचा देखाव्याच्या अगदी बाजूलाच गणेशाची उत्कृष्ट अशी मूर्ती देखील आहे आणि या मंडळात खूप उत्कृष्ट असा देखावा देखील तयार करण्यात आला आहे। विविध देवदेवतांचे पोस्टरच्या माध्यमातून देखील ती जनजागृती देखील केलेली आहे आणि इथे संपूर्णतः हे भक्तिमय वातावरणात तयार करून देण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच इथे भक्तगणांची जी आहे ती देखील रांग लागलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात इथे भक्तगण मंडळ बघण्यासाठी येते आणि रामाचं दर्शन देखील करण्यासाठी येते आहे। म्हणजे विशेष म्हणजे या भागातले जे आमदार आहेत आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते आहे विजय वडेट्टीवार यांनी ही संपूर्णतः सुविधा करून दिलेली आहे। इथे 10 दिवस वेगवेगळ्या माध्यमातून इथे जनजागृती देखील करण्यात येणार आणि वेगवेगळे उपक्रम देखील या ठिकाणी असणार आहेत। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर। आमच्या ब्रह्मपुरी क्षेत्राचे आमचे लाडके आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गणपतीचं दुसरं वर्ष आहे आणि यावेळेस राम मंदिर खूप नाव चालत आहे। राम मंदिर दर्शन आमच्या गोरगरीब जनतेला किंवा जर जाणं परवडत नाही किंवा घेता येत नाही त्या गावकऱ्यांचा विचार करून आमच्या विजयभाऊंनी इथे हुबेहूब राम मंदिराची प्रतिमा उभी केलेली आहे, राम मूर्ती उभी केलेली आहे, जेणेकरून इथल्या गरीब नागरिकांना आणि आसपासच्या सगळ्या लोकांना राम मंदिर दर्शन घेता येईल, हा त्यांचा मेन हेतू आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।